IPS अंजना कृष्णा प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आलाय। अजित पवारांचे आमदार अमोल मिटकर यांनी थेट अंजना कृष्णा यांच्या नियुक्तीवर संशय व्यक्त केलाय। पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणेच अंजना कृष्णा यांच्या निवड प्रक्रियेमध्ये घोळ झाली आहे अशी शंका आहे। त्यामुळे UPS मार्फत त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मिटकर यांनी केली आहे। आपण पाहू शकतोय की अंजना कृष्णांनी ही ऑडिओ क्लिप व्हायरल केल्यानंतर आता अजित पवारांच्या इतर कार्यकर्त्यांकडून सुद्धा म्हणजे थेट आपण नाव घेऊया, मिटकर यांनी आरोप केलेला आहे की अंजना कृष्णा यांच्या परीक्षेमध्ये आणि तपासणीत सुद्धा घोळ आहे। तेव्हा आता UPSCनं त्यांच्या परीक्षेची आणि प्रक्रियेची पडताळणी करावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे मुझे देखना है ना, मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। आपण पाहू शकतोय की UPSC मार्फत चौकशी करा अशा प्रकारचा आरोप खरं तर मिटकर यांनी केलाय। मिटकर यांनी खरं तर अंजना यांच्यावरच आरोप केलेला आहे। ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए। सर मुझे कैसे पता है आप सर आरोप करणाऱ्यांना त्यातलं शेंडा बुडूक काहीच माहीत नाही। उलट त्या महिला अधिकाऱ्याच्या कागदपत्रांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने तपासणी केली पाहिजे आणि राज्यात जे आपण जातो तिथं आपण खातोय त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण आहेत हे साधं जर त्या बाईला माहीत नसेल तर अर्थातच तिची निवड प्रक्रिया पूर्णपणे चुकलेली आहे असा आम्हाला संशय आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।